लगभग सगळ्यांनाच उत्सुकता आहे। धाराशिव मधली एक अपडेट येते, मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ झाल्याचं कळतंय। काय नेमकं झालंय आपल्याला कळेल पुढच्या काही मिनिटांमध्ये। मात्र मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालाय अशी सध्याची स्थिती धाराशिव मतमोजणी झाली तरी प्रतिनिधी एक पण मध्ये सोडलेला नाहीये। 9 वाजता प्रतिनिधीला स्वतःला तयार नाहीत। काय झालंय? दोखी गणाचा मी जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद उमेदवार जो आहे संजू सूरज पवार तो अपसेट आहे, त्याच्या प्रतिनिधी म्हणून मी आलोय। मी एक अर्धा पाऊण तास झालं मी त्यांना विनंती करतोय की मला सोडा, पण ती सोडायला तयार नाहीत। धक्काबुक्कीचा प्रकार आहे, एकदा बघा तुम्ही एकदा। आणि बरोबर 1 तास झालेलं आहे। 1 तास फक्त ते फिरवीचे ऐकू येते त्यावरनं एवढं कळू शकते की मतमोजणी केंद्रात आज सोडण्यावरनं हा सगळा गोंधळ सध्या पाहायला मिळतोय। प्रतिनिधी असतात पक्षाचे, उमेदवाराचे, जे मतमोजणी केंद्रावर आतमध्ये उपस्थित असतात, तर हेच आज सोडण्यावरनं हा सगळा गोंधळ सुरू असल्याचं धाराशिव मधलं चित्र आहे। तिथे सिंधुदुर्गामध्ये 5 ठिकाणी भाजपनं आघाडी घेतली आहे, तर शिंदेची शिवसेना 2 ठिकाणी आघाडीवरती आहे। बिनविरोधचा जो पॅटर्न स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण गेले काही दिवस पाहतोय, त्यामध्ये सिंधुदुर्गाने आघाडी घेतलेली होती। 8 जागा बिनविरोध जिल्हा परिषदेच्या सिंधुदुर्गातनं समोर आलेल्या होत्या। अश्विन रायगडमध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजप प्रत्येकी एकेका ठिकाणी आघाडीवर असल्याचं सध्याचं चित्र दिसतंय। खरं त्यामुळे आता 27 हा आपला आकडा आहे। आपल्याला वरची टॅली जी आहे आपल्या स्क्रीनच्या वरती ते आकडे आता झपाट्याने बदलतात। 28 झाले आता। भाजप 15, शिवसेना 5, काँग्रेस 5, ठाकरेंची सेना 4, 30 पर्यंत गेला आकडा। त्यामुळे झपाट्याने आकडा बदलतोय। रायगडमध्ये शिवसेना भाजप प्रत्येकी एका जागे आघाडीवर, परभणीत दोन्ही शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकेका जागी आघाडीवर, तर सिंधुदुर्गात 5 भाजप 2 शिवसेना अशी सध्याची आघाडीची स्थिती। परभणीत शिवसेना 2, ठाकरेंची शिवसेना 3 आणि काँग्रेस 2 ठिकाणी आघाडीवर आहे। तर सध्याची 30 जागांची आकडेवारी समोर आली आहे। 15-5 भाजप शिवसेनेला, काँग्रेसला 6, ठाकरेंची सेना 4, राष्ट्रवादीचे दोन्ही ज्या राष्ट्रवादी आहेत त्यांना अजून तरी अकाउंट ओपन करता आलेलं नाहीये, इतरही अजूनही शून्यावरच आहेत। मात्र 15-5-1-6-4 राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा जो आहे त्यांना 1 जागा सध्या आघाडी आपल्याला बघायला मिळते। 731 पैकी 31 ठिकाणचे कल समोर येते। आणि सध्याची जी दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय ती धाराशिवच्या एका मतमोजणी केंद्रावरची दृश्य आहेत, ज्यामध्ये काही कार्यकर्ते, प्रतिनिधी आक्रमक झाल्याचं चित्र आहे। त्यांना आत जायचंय मतमोजणी केंद्राच्या आत, पण प्रशासन त्यांना जाऊ देत नाहीये असा त्यांचा आक्षेप आहे। अर्थातच अधिकृत ओळखपत्र लागतं, कागदपत्र लागतात, त्याशिवाय आतमध्ये सोडलं जात नाही। पण काहीतरी गोंधळ इथे पाहायला मिळतोय। वळसे पाटील यांचा पुतण्या विवेक वळसे पाटील ह्या आघाडीवरती असल्याचं चित्र आहे। सिंधुदुर्गाचा उल्लेख तू मगाशीच केलास। रायगडमध्ये शिवसेना आणि भाजप प्रत्येकी एका जागेवरती आपली आघाडी टिकवू नये, दोन्ही बाजूंकडनं सातत्यानं हे रायगडच्या बाबतीत सांगितलं गेलं की आम्हीच क्रमांक 1चा पक्ष असू। खरं तर कोकणामध्ये खास करून म्हणजे